ऐतिहासिक वैभव लाभलेलं गाव धार पवार संस्थान ह्या गावामध्ये आणि खऱ्या अर्थानं राजकीय वारसा लाभलेले हे कुटुंब आणि ह्या आजींच्या सेवेकरता ही निवडलेली भूमी सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितर येता सेवेशी किर शरीरे लोन कीजे. माऊली सांगतात की सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ असे तीर्थ आईवडील आहेत. त्यांच्या सेवेवरून आपलं संपूर्ण शरीर जरी ओवाळून टाकलं तरी परंतु ते कमी पडणार आहे. अशा संदर्भाचं आईवडिलांचे महत्त्व सांगणारी ओवी आपल्या सेवेकरता निवडलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली विश्ववंत ज्ञानेश्वर माऊली जगामध्ये सांगतात की अनेक तीर्थ आहेत, अनेक जगामध्ये तीर्थ आहेत, परंतु सर्व तीर्थामध्ये प्रमुख तीर्थ जर कोणता असेल तर माता पिता आहे. माता पित्यांच्या सेवेमध्ये जेवढं तीर्थ घडलेलं आहे ते बाकीच्या तीर्थामध्ये धुरेस्थान म्हटलेलं आहे. सकळ तीर्थाचे धुरे म्हणजे प्रमुख स्थान म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी संत महात्मे आपल्याला अनेक तीर्थ जगामध्ये दाखवतात. त्याच्यामध्ये नंदी तीर्थ आहे, विकिरण तीर्थ आहे, हिरण्य संगम तीर्थ आहे, 4 धाम आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या ठिकाणी अशी अंगावर जेवढी केस आहेत तेवढी जगामध्ये तीर्थ आहेत. काही भारतात आहे, काही परदेशात आहेत, परंतु प्रत्येक युगामध्ये तीर्थाला मान्यता वेगवेगळी होती. पहा आपण कृतयुगामध्ये जर तीर्थ पाहिले तर कृतेतु सर्व तीर्थांना, कृतयुगामध्ये सर्व तीर्थांना मान्यता होती. कुठल्याही तीर्थामध्ये स्नान केलं, त्या ठिकाणी दर्शन घेतलं, ते जीवनाला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त करून द्यायचं साधन त्या तीर्थामध्ये असायचं. कृतयुगामध्ये सर्व तीर्थ मान्यता होती. त्रेताया पुष्करम परम, त्रेतायुगामध्ये पुष्कर या तीर्थाला मान्यता आली. राजस्थानमध्ये अजमेर जवळ हे पुष्कर तीर्थ आहे. मी गेलो होते त्या ठिकाणी. आपल्या प्रत्येक राजांनी त्या ठिकाणी आपली मंदिर बांधलेली आहेत प्रत्येक धर्मातल्या. म्हणजे त्या ठिकाणचं पुष्कर तीर्थ त्या ठिकाणी गेलं, 1 महिना वास केला तर त्या ठिकाणी जीवाला मोक्ष प्राप्त करून द्यायचं साधन होतं. परंतु द्वापार युगामध्ये पुन्हा तीर्थ बदललं. द्वापारे तू कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्राला मान्यता आली. ज्या ठिकाणी कौरव पांडवांचं युद्ध झालं, भगवंतानं अर्जुनाला ज्या ठिकाणी गीता सांगितली, पितामह भीष्मांनी ज्या ठिकाणी देह ठेवला, अशा ठिकाणचं कुरुक्षेत्राला आपण दर्शन घेतलं ना कुरुक्षेत्राचं, तरी परंतु द्वापार युगामध्ये त्याला मान्यता होती. आणि कलियुगामध्ये काय सांगितलं तर कलियुगामध्ये आता एक तीर्थ असं सांगितलं की कलो गंगा विशेषती. कलियुगामध्ये गंगा हे तीर्थ आहे ना, त्या गंगा तीर्थाला मान्यता प्राप्त करून दिली. नुसतं गंगेचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं की सगळी पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या गंगा या तीर्थामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की वाचे म्हणतात गंगा गंगा आणि सगळं पापे जाती गंगा. नुसतं वाचेने जरी आपण गंगा जरी म्हटलं तरी परंतु आपली पाप जाण्याचं सामर्थ्य गंगा या नावामध्ये आहे. तुम्ही प्रत्यक्ष जरी गेलात आणि आंघोळ करताना गंगा यमुना सरस्वती आपण नद्यांची नावं जरी घेतली तरी आपला देह पवित्र होतो महाराज. म्हणून एवढं ते महत्व सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये पाठीमागे सांगितलं, पाठीमागच्या प्रवचनामध्ये की सगळी तीर्थ एका ठिकाणी येतात. कोणती? अवधीचे तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. अशा प्रकारे सर्व तीर्थ जे आहेत ना, ती सर्व तीर्थ कुठे येतात तर चंद्रभागा या तीर्थामध्ये आहेत. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं की त्या ठिकाणी चंद्रभागेचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थ आपल्याला प्राप्त होतात. ज्ञानेश्वर माऊलीला एकाने विचारलं, माऊली आम्हाला एखादं असं सोपं तीर्थ सांगा, त्या तीर्थाचं दर्शन घेतल्यानंतर आमची सगळी पाप नष्ट होतील. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हिमवंतु दोष खाय. हिमालयामध्ये तुम्ही गेलात ना, तुमची सगळी दोष नष्ट होण्याचं सामर्थ्य त्या हिमालयामध्ये आहे. पण तिथं जीविताची हानी होय असं सांगितलेलं आहे. पण जीविताची हानी होय सांगतात की आपल्या जीव जाण्याचा संबंध असतो तिथं. माऊली मग एवढं अवघड तीर्थ सांगण्यापेक्षा आम्हाला थोडं सोपं सांगा ना काहीतरी. माऊली म्हणतात सोपं पाहिजे का तुम्हाला? माऊली म्हणतात या काशीला, का मोक्ष येऊन उदार काशी होय कीर. तुम्हाला मोक्षच पाहिजे ना, काशीमध्ये जा. काशीमध्ये जर तुमचा देह ठेवला, तुम्ही मृत्यू आला तर तुम्हाला मोक्षच प्राप्त आहे. माऊली म्हटले काशीमध्ये राहून त्या ठिकाणी मृत्यू येणं ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे. मृत्यू येईल की नाही सांगता येत नाही. मग काशीमध्ये मरत असताना भगवान शंकर त्या जीवात्म्याच्या कानामध्ये राम नामाचा मंत्र सांगतात आणि त्या मंत्राने जीवाला मोक्ष प्राप्त होतो. पण काशीमध्ये मरावं लागतं महाराज. माऊली मग मरण्यापेक्षा आम्हाला दुसरं काही सोपं सांगा. माऊली म्हणजे सोपं सांगतो, शुचित्व शुची गांग होय आणि पाप तापही जाय.
गंगेमध्ये तुम्ही स्नान केलं तर तुमचं त्या ठिकाणी पाप ताप संपूर्ण नष्ट करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये आहे. पण तेथे आहे बुडणे एक. पुढे जाऊन सांगतात, पुढच्या कडेमध्ये सांगतात तिथं तुम्हाला बुडी घ्यावी लागते. ते भवरे असतात त्याच्यामध्ये मरण्याचा प्रसंग येऊ शकतो. माऊली मरामरीचं नका सांगू बा, आम्हाला सोपं काहीतरी तीर्थ असेल तर सोपं सांगा. माऊली सांगतात की सोपं तीर्थ सांगतो, संतांचे मी अंग लगे पापाती जिनणे गंगे तिने संत संगे शुचित्व कैसे. माऊली म्हणतात की संतांचे अंग स्पर्श झाला तर त्या ठिकाणी जीवाला मोक्ष प्राप्त होतो. माऊली आम्हाला संत कुठे भेटतील? संतांची मी अंग, संतांना आलिंगने घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे. संतांना आपण आलिंगन दिले की मोक्ष आपल्या जीवाला प्राप्त होतो. परंतु संत भेटी दुर्लभ आहे, बहु दुर्लभ आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, अनंत पुण्य कोटानु कोटी, रोकडाला ही जे पाठवू वाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. मग संत भेटणे एवढं सोपं आहे का? म्हणून संत हे कसे असतात, हे दुर्मिळ आहेत, आपल्याला भेटणार नाही संत. मग माऊली आम्हाला अजून सोपं तीर्थ सांगा. माऊली सांगतात की तुम्हाला सर्वात सोपं तीर्थ सांगतो की प्रत्यक्ष माऊली सांगतात की आपल्या घरामधले तीर्थ दाखवतात. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे त्या सेवेशी किर शरीर लोण कीजे. माऊली म्हणतात की तुमच्या घरामध्ये तीर्थ आहे, त्या तीर्थाचं दर्शन घ्या, तुम्हाला सगळी तीर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतील. माणसाने तीर्थयात्रा जरूर करावी. माणसानं जोवरी सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत तोपर्यंत माणसाने जरूर तीर्थ करावी. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. शांती आणि दया आपल्याकडे आली की समजून जायचं की तीर्थाचं फल आपल्याला प्राप्त झालं. जोपर्यंत शांती आपल्या घरामध्ये नांदत नाही किंवा दया आपल्याकडे येत नाही तोपर्यंत तीर्थ करून आपला उपयोग झाला नाही असं म्हणायचं. तीर्थ करत असताना तुम्हाला सांगतो कसं तीर्थ करावं. भगवंतानं आपल्याकडे यावं की आपण भगवंताकडे जावं. पवार महाराज आहे का? भगवंतान प्रत्येकाला वाटतं देव आपल्या घरी यावं असं कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं ना देवाने आपल्या घरी यावं. पण आपण देवा घरी जावं असं कोणाला वाटतं? आपण देवा घरी जावं कोणाला वाटत नाही महाराज. आपण आपल्याकडे देव यावा, परंतु आपण देवाकडे देवा घरी जावं असं कोणाला वाटत नाही. देवाला आपण आवडावं की आपल्याला देव आवडावा? आपल्याला देव आवडावा की देवाला आपण आवडावं हे महत्वाचं आहे ना. आपल्याला देव आवडतोय हो, पण देवाला आपण आवडलं पाहिजे ना. आणि आपल्याला आवडण्याकरता आपण देवाला जे आवडतं ते आपण केलं तर देवाला आपण आवडीचं होऊ. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरी विना जीवा सुख डोळे, तेरी विना जीवा सुख डोळे. तेरी नाही गे दुःखाची जननी, तेरती माई गे दुःखाची जननी. आपला एक देव आवडीचा असावा की आपली सर्व माया त्या देवावर असावी. आपल्या अनेक देवावर जर त्या ठिकाणी श्रद्धा आपण ठेवू गेलो तर त्या ठिकाणी आपली भगवंतापर्यंत भक्ती जाणार नाही. हा नदीचा प्रवाह, हा ओढ्याचा प्रवाह नदीत मिक्स झाला, नदी एक जीवाने वाहते म्हणून समुद्रापर्यंत जाते. नदीचा प्रवाह जर डोंगरावर पाऊस पडला ती इतरत्र प्रवाह चांगले असले तर ते समुद्रापर्यंत जाणार नाही. भगवंतापर्यंत जाणारी भक्ती करावी. देवाला आपण आवडावं, देवाने म्हणावं हा भक्त माझा आहे. देवानं इतकी आपण भक्ती करावी की भगवंतांना आपल्याकडे आलं पाहिजे. महाराज भगवंतांना आपल्याकडे यावं. तुम्हाला एक उदाहरण सांगेल. एक कुर्मदास नावाचा भक्त होऊन गेला पैठणमध्ये. एक कुर्मदास, त्याला हातही नाहीत आणि पायही नाहीत, इथून हातही नाही पायही नाही असा कुर्मदास नावाचा भक्त पैठणमध्ये राहत होता. खूप छोटा मुलगा, 10-12 वर्षाचा मुलगा. आणि तो आईला एक दिवस म्हणाला, आई आपल्या मंदिरामध्ये एक दिंडी आली, मला कीर्तनाला घेऊन जा ना आई, मला कीर्तन नेशी नाही तू? अरे बाळा घरी झोप म्हणली. कशाला? मला तू दिवसभर काम करावं लागतं, तुझी सेवा करावं लागते, घरी झोप. नाही गाय मी तुला त्रास देणार नाही, तू काय कर मला मंदिरात नेऊन बसव
त्या ठिकाणी ठेवलं की मी खरडत खरडत पुन्हा आपल्या घरी ये, तुला रात्रीचा त्रास देणार नाही, तू झोप बिंदास्त. आई म्हटली बाळा एक कीर्तनामध्ये काय आहे एवढं रे बाळा, काय? अगं भगवंताचं महत्व त्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं, मला काही करता येत नाही, निदान देवाची सेवा तरी घडेल. अरे बाळा काय त्या देवाचं नाव घेतोस तू, त्याने तुला हातही दिले नाही, पाय दिले नाही, तरी तू देवाकडे जायचं म्हणतोस, त्यांचं कीर्तन देवाची स्तुती देवाची त्या ठिकाणी कीर्तन ऐकायचं म्हणतोस. आई नेनक मला देवा कीर्तनला. भानुदास महाराजांची दिंडी त्या ठिकाणी आलेली आहे. मग त्या ठिकाणी बाळाला उचललं, आईने कडेवर घेतलं आणि त्या मंडपात नेऊन बसवलं. दिंडी आली, सर्व दिंडीकडे पाहतात, या बाळाकडे म्हणजे याला हात नाही पाय नाही तरी कीर्तनाला आलाय, ज्यांना हात पाय आहे ते सुद्धा कीर्तनाला येत नाहीत, पण हे बाळा सुद्धा कीर्तनाला येऊन बसले. भानुदास महाराजांनी त्याला पाहिलं, कसा आलास बाळा? आईने आणून बसवलं. भानुदास महाराजांनी कीर्तन केलं. कीर्तनामध्ये पंढरीचं महात्म्य इतकं वर्णन केलं की दिंडीच पंढरपूरला निघाली होती. पंढरीचं महात्म्य वर्णन केलं, नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया. असा भगवंत पंढरीचा पांडुरंग आहे की ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील आलत नाही, असा पंढरीचा पांडुरंग प्रत्यक्ष पंढरपूरला ज्याला पाहायचा असेल तर पंढरपूरला उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. असा भगवंत आहे की राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. असं पंढरपूरचं त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप आहे. संपूर्ण पंढरीचं वर्णन त्या कीर्तनामध्ये केलं आणि मग त्या कुर्मदासाला वाटलं की आपण सुद्धा पंढरपूरला गेलं पाहिजे. कीर्तन संपलं, महाराजांच्या पायावर सर्वांनी दर्शन घेतलं. त्या कुर्मदासाने लोटांगण घेतलं. महाराज मला नेतान पंढरपूरला तुमच्या बरोबर. बाळा तुला कसं न्यायचं, तुला हात नाही पाय नाही, तुला पंढरपूरला कसं न्यायचं? ज्ञाना महाराज मला पंढरपूरला नाही बाळा, तुला नेता येणार नाही, इथं जागेवर उठायचं वैसुनी करा, एक चित्त तू जागेवर राहा आणि भगवंताचं नामस्मरण कर, चिंतन कर. महाराज झोपायला निघून गेले. दिंड्या सगळ्या झोपले, परंतु झोपल्यानंतर हे कुर्मदास नावाचं बाळ घरी नाही गेलं. त्याने पंढरीचा रस्ता धरला. तो पोटावर खरडत अंगाने असा लोळंड घेत 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 तो पंढरीच्या वाट्याला लागला. पंढरीच्या वाट्याने चालला असताना जात असताना दिंडीतले सकाळची माणसं उठली, त्यांच्या आधी हा पुढे चाललेला. पुढे गेल्यानंतर एक गाव लागलं. सकाळ दिवस उगवला. लोक आया बाया बघायची, म्हणले बाळ काय मातीने सगळं भरले, पोपट्याने भरले, कुठं चालला बाळा तुम्ही? मला पंढरपूरला चाललो. म्हणलं आमची पाठीमागून दिंडी येते, त्या दिंडी करता जेवणाची व्यवस्था काहीतरी करा. आमच्या गुरु महाराजांची दिंडी येते. आणि तो मुलगा तसाच पुढे चालला पोटावर खरडत. दिंडी आली, दिंडीकडे थांबले. म्हणले थांबा दिंडीकडे. गावकऱ्यांनी थांबवलं. म्हणजे आमच्या तुमच्या दिंडीला आमच्या तर्फे जेवण आहे. म्हणजे तुम्हाला काय माहिती आमची गावातली दिंडी येणार आहे म्हणून? ते म्हणले अहो तुमचा एक शिष्य आताच गेला, म्हणले पुढे खरडत चाललाय. मग भानुदास महाराजांना वाटलं ते बाळ खरोखर पंढरपूरला चाललंय की काय. भानुदासांना आश्चर्य वाटलं. भानुदासांना वाटलं हे मुलगा चाललंय की काय, कशाला हे बाळ निघालं पंढरपूरला. त्या गावकऱ्याने दिंडीला जेवण वगैरे घातलं आणि तो मुलगा पुढे चालला. असं दरमदल करत 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 लहुळ गावापर्यंत तो मुलगा खरडत गेला बा महाराज. आणि लहुळ गावापर्यंत गेल्यानंतर संपूर्ण पोटाचं कातडं निघून गेलेलं, हाडाला लागलेलं, संपूर्ण बरगड्या अशा उघड्या पडलेल्या, रक्त अंगातून निघून पुन्हा साकळलेलं रक्त, संपूर्ण चेहरा पोपट्याने भरलेला. त्या ठिकाणी दिंडी लहुळ गावामध्ये आली. आणि दिंडीमध्ये आल्यानंतर सगळी दिंडीतले पाहायला लागली. बाळाला आपण पाहिलं होतं म्हणजे पैठणमध्ये, ज्याला हातपाय आहेत ते पंढरपूरला जात नाही. ह्या बाळाला हातही नाही पाय नाही, तो खरडत पंढरपूरच्या वाट्याला चाललाय. केवळ एक दिवसाच्या मुक्कामावर आलाय. दुसऱ्या दिवशी एकादशी. आणि मग मात्र तो दिंडी करायला म्हणू लागला की तुम्हाला एक विनंती करतो. म्हणले काय? म्हणले आता माझ्याच्याने येणं होत नाही, आता मला माझ्याच्याने थोडं सुद्धा अंतर कापलं जाणार नाही. दिंडीवाले म्हणले आम्ही तुला नेतो. नाही नाही म्हणले तुम्ही मला नेऊ नका, परंतु एक पांडुरंगाला नमस्कार सांगा की तुमचा भक्त या इथपर्यंत आला, आता इथून पुढे मला येणं होत नाही, देवाला सांगा. मग संतांना ते सांगू लागले, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत,
सांगा देवा नमस्कार. एवढा उपकार करा माझ्यावर की पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. ते बाळ सांगत होतं. दिंडीतली माणसं भानदास महाराजांना सांगायला गेली, महाराज महाराज तुम्ही पंढरीचं महात्म्य सांगितलं पैठणमध्ये, पण तो बाळ पा इथपर्यंत आलाय. कसा आला इथपर्यंत? अहो कसा आला काय, त्याला एकदा पहा तर खरं. महाराज भानदास महाराज पळत आले आणि त्या बाळाला पाहिलं. त्याचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं. बाळा त्याच्या तोंडावर उपरणे त्याचं तोंड पुसलं. बाळा अरे कसा रे आलास बाळा तू? महाराज तुम्ही सांगितलं ना पंढरीचा पांडुरंग एकदा जन्माला येऊन पंढरपूरचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाला एकदा तरी जीवनामध्ये पाहावं म्हणून मी आलो महाराज. महाराजांनी त्याला पालथा होता असा उताना केला. पाहिलं तर त्याच्या पोटाची पूर्ण सालटी निघून होती. छातीच्या बरगड्या दिसत होत्या. बाळा काय रे तुझी अवस्था झाली? महाराज आता माझ्याच्याने येणं होत नाही. महाराज म्हणले मी तुला म्हणतो बाळा. नाही महाराज आता मला एक सांगा, पांडुरंगाला नमस्कार सांगा. एवढा करा उपकार, एवढा उपकार सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. एवढा एवढा माझ्यावर उपकार करा, पंढरीच्या पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. भानुदास महाराज म्हणले ठीक आहे बाळा, तुझं म्हणणं जसं आहे तसं. आणि भानुदास महाराज दिंडी गेली. सगळे दिंडीकडे पाया पडत होते पांडुरंगाच्या आणि सांगत होते देवा अरे तुझा एक भक्त असा आलाय पैठणवरून लहुळ गावापर्यंत आलाय आणि त्याच्या पोटाची कातडी संपूर्ण निघून गेली. हात नाही पाय नाही असा कुर्मदास नावाचा भक्त तुझ्याकडे आलाय. पण पंढरीच्या पांडुरंग एकादशीला सर्व त्या ठिकाणी दर्शनाला येत होते. पण पांडुरंगांना भानुदास महाराजांना बरोबर घेतलं. चला म्हटलं आपल्या त्याच्याकडे जायचंय. आणि पुन्हा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा लहुळ गावाला आला आणि पांडुरंगाने त्या भक्ताला दर्शन दिलं. कुर्मदासाला त्या ठिकाणी दर्शन दिलं. त्याचं जीवन कृतार्थ झालं. प्रत्यक्ष भगवंतानं त्याच्याकडे यावं. मग अशी मी सांगितलं की देवानं आपल्याकडे यावं अशी भक्ती आपली असावी. आपण देवाकडे जाऊ परंतु देवानं आपल्याकडे यावं अशी भक्ती असावी. शबरीप्रमाणे शबरीने सुद्धा भगवंताची एवढी सेवा केली. मातंग ऋषीच्या आश्रमावर असताना मातंग ऋषी म्हणाले शबरी किती वर्ष तुझी वाट पाहतोय मी शबरी, परंतु तू अजूनपर्यंत येईनास. किती दिवस लावलेत? शबरी म्हणजे तुम्हाला कसं कळलं मग मी तुमच्याकडे येणार आहे म्हणून? मातंग ऋषी म्हणतात शबरी हे सर्व पूर्व नियोजित आहे, ठरलेलं आहे शबरी. तू माझ्याकडे येणार. तुझ्याकरता ही पर्णकुटी तयार केली. तू इथं राहावं आणि प्रभू रामचंद्र तुला प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन दर्शन देणार आहे. देवानं आपल्याकडे आलं पाहिजे अशी भक्ती करावी. शबरी म्हणाले तुम्ही कुठे निघालात? म्हणले मला गेलं पाहिजे. आता माझी वेळ झाली. निजधामाला जाण्याची माझी वेळ झाली. तुम्हाला कसं कळलं? आता थोर महात्मे असतात ना त्यांना मृत्यू समजतो महाराज. काने घालून या बोटे नादे ते ऐकावे न ऐकता जाणावे 9 दिवस. आपल्या कानामध्ये बोट घालून पहा. आपल्याला विमानासारखी घर 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 असा आवाज जरी यायचा बंद झाला ना समजायचं आपल्याला मरायला फक्त 9 दिवस राहिले. इथं नका प्रयोग करू कोणी. घरी गेलो प्रयोग करा. असं कानात बोट घालायची अशी आल्लत घालायची जमणे अशा आल्लत ठेवायची आणि घर 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 असं विमानासारखा आवाज येतो पहा. आणि ज्याविषयी आवाज नाही येत समजायचं आपण 9 दिवसात आता 100% मारणार आहे. कारण ही संतांची वाक्य आपली नाही. आणि ज्या दिवशी आपण अशा भवया डोळे उघडे ठेवायचे आणि आपल्या भवया पाहायच्या. आता भवया असल्या तर बरं होईल म्हणाला. आता त्या भवया ठेवल्या नाही, कातरून राहिल्या, सगळ्या बारीक केल्या. परंतु आपल्या डोळ्याने अशा आपल्या भवयावर पाहायच्या. आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्या भवया दिसणार नाही ना महाराज तर त्या ठिकाणी समजायचं आपला 7 दिवसावर मृत्यू आला. किती? 7 दिवसावर. आणि आपल्या डोळ्यामध्ये आपण अशी बोटं धरायची आणि अशा आल्हाद बोटं झाकल्यानंतर झाकून अशी आल्हाद बोटं दाबायची. आपल्याला अशी वर्तुळं दिसतात निळी पांढरी अशी गोल 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 त्याला ठेवून उजेड दिसतो. ते चक्र चक्र दिसतात आणि ती दिसायची बंद आहे ना समजायचं आपण 5च दिवसात मारणार आहे ते बंद झाल्यानंतर. हे प्रमाणे महाराज. आणि आपण सकाळी उठल्यानंतर
सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या नाकाचा शेंडा पाहायचा. सकाळी उठल्यानंतर आपल्या नाकाचा शेंडा पाहायचा. नासागरीची आग्र नदीशे नयनी तेच दिनी म्हणा रामकृष्ण. ज्या दिवशी आपल्या नाकाचा शेंडा उठल्यानंतर आपल्याला दिसणार नाही, समजायचं आपण आजच मरणार आहे. हे मरणाचं तत्व आहे महाराज. मग जुनी लोक म्हणायचे, आज बाबा सांगायचे कुठे जाऊ नका बरं का, आज पोरांनो तुमची सगळी कामं आटपून घ्या, सगळे जेवून खाऊन घ्या, आज मी जाणार आहे. बाबा तुम्ही कुठं जाणार आहे? अरे मी जाणार आहे बाबड्या, हो तुम्ही खाऊन पिऊन घ्या, कुठं लांब जाऊ नका. तू कुठं निघला? जाऊ नको म्हणले अजिबात. आपल्याला वाटायचं बाबाने सांगितलं होतं जाऊ नका, नेमकं आजच वारले. हे कसं? कारण त्यांना ही तत्व माहिती होती महाराज, मरण आपलं कधी येणार नाही, हे आपले तत्व आहेत. आता नाकाचा शेंडा बऱ्याच जणांनी बघून घेतला आताच. आज काही भीती नाही तुम्हाला, काळजी करू नका. असे महाराज जेवण तसं काय सांगत होतो मी, मातंग ऋषी म्हणले मला निर्धामाला गेलं पाहिजे शबरी, मला जायला पाहिजे. शबरी म्हणाले तुम्ही कुठे चाललात? म्हणले देवाकडे निघालो. आणि मी कशाला थांबू? म्हणले प्रत्यक्ष राम तुझ्या करता, देव तुझ्या करता येणार आहे. मग म्हणले तुम्ही निघालात ना, मग मला देव इथे येण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर येते, मलाही देवाचं दर्शन घडेल. कशाला देवाला इथपर्यंत यायला होता? तसं नाही शबरी, हे पूर्वनियोजित ठरलेलं आहे की तू इथं थांबावं. प्रभू रामचंद्र या ठिकाणी सीता शोधासाठी तुझ्याकडे येतील, तुला त्यांचं दर्शन होईल, तुला मोक्ष प्राप्त होण्याचं साधन म्हणजे या ठिकाणी थांब. ठीक आहे म्हणले. आणि शबरी त्या ठिकाणी थांबली. कृतायुगापासून त्रेतायुगापर्यंत प्रभू रामचंद्राची वाट पाहून म्हातारी झाली. दररोज फळं आणायची. ज्या मोसमात जी फळं आहेत ती फळं आणून ठेवायची. प्रत्येक वाटा ती झाडून ठेवायची की राम कधीतरी येणार आहेत, आज येतील राम म्हणून. प्रत्येक ज्या वाटा त्या पर्णकुटिका येणाऱ्या होत्या त्या सगळ्या झाडून ठेवायची. आज राम येतील, फळं आणून ठेवायची. नाही का प्रभू रामचंद्र आले पुन्हा टाकून द्यायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा फळं आणायला जायची. प्रत्येक वाटेवर फुलं टाकायची आणि शबरी वाट पाहायची. आणि त्या ठिकाणी वाट पाहता पाहता एक दिवस खरोखर प्रभू रामचंद्र आले. आणि शबरीला काय आनंद झाला महाराज. शबरीचा आनंद गगनामध्ये मावेना की प्रत्यक्ष भगवंती इतक्या वर्ष मी वाट पाहून आज माझे प्रभू माझ्या घरी आले. प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी आल्यानंतर शबरीचा आनंद गगनात मावेना. शबरीने कशी पूजा केली महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन होगा. आएगी लक्ष्मी तो अपने आंचल पे खिलाऊंगी, मीठे मीठे बेला अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेला अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन होगा. शबरीला आनंद झाला. प्रभू रामचंद्र आल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या आल्यानंतर आपण पाय धुवायला पाहिजे ना आपल्या अतिथीचे. देवाचे पाय धुण्याकरता शबरीने भांड पाहायला सुरुवात केली. पर्णकुटीमध्ये कसलं भांड होते शबरीकडं? काहीच नव्हते शबरीकडं. शबरीला वाईट वाटलं की मी प्रभू आल्यात परंतु त्यांच्या पाय धुण्याकरता माझ्याकडे काही नाही. पाय धुण्याकरता पाणी सुद्धा पात्र नाही, पाणी घेण्यासाठी सुद्धा. साधू मंडळी असे असतात महाराज, ते विरक्त देही असतात, त्यांच्याकडे काही सापडायचं नाही तुम्हाला. आमच्यासारख्या साधूकडे सगळं सापडेल. टीव्ही फ्रीज, आपल्या झोपायच्या वस्तू, सगळ्या जेवढ्या सुखाच्या वस्तू आमच्याकडे सापडतील, साधूकडे नाही सापडणार महाराज. शबरीकडे काहीच नव्हतं. शबरी देवाचे पाय धुण्याकरता गेली महाराज. प्रभू रामचंद्राचे पाय धुतले 3 वेळा. रामायण जर आपण पाहिलं ना तर रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचे पाय 3 वेळा धुण्याचे प्रसंग आले महाराज. कोणते कोणते? पहिल्या वेळेस प्रभू रामचंद्राचे ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस त्याला लग्न होत असताना कोणाबरोबर लग्न झालं? सीतामाताबरोबर. त्यांच्या सासऱ्यांचं नाव काय? जनक राजा, विदेही जनक. जनक राजाने काय केलं? सुवर्णाच्या मंचकावर रामाला बसवलं. सोन्याचा मंचक आहे, पाय ठेवण्याकरता सोन्याचा पाट आहे, भांड पाय ठेवण्याकरता सोन्याचं भांड आहे आणि पाणी घेण्याकरता सुवर्ण पात्र आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं पाय त्या ठिकाणी जावयाचं धुतलं. तो पहिला प्रसंग.
दुसरा प्रसंग प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले ना, त्यावेळेस केवटाने सांगितलं, प्रभू तुमच्या पायाच्या मातीनं तुमची पायाची धूळ लागली तरी दगडाची बाई बनली, आणि जर तुमचा पाय जर माझ्या नावेला जर लागला आणि तिची जर बाई झाली तर मी पोट कशावर भरू? मला पहिलीची बायको आहे, आणि दुसरी बाई जर त्या नावेची झाली तर मी कशाने पोट भरू? ते केवट म्हणतोय प्रभूला. कारण प्रभू रामचंद्राचे पाय धुण्याचा त्याचा दुसरा हेतू होता की मागल्या जन्मापासून मी देवाचे चरण घेण्याचे, पाय धुण्याची वाट पाहतोय. मागल्या जन्मामध्ये मी क्षीरसागरामध्ये दर्शन घेण्याकरता जायचो, कासवाचं रूप होतं पहिला. केवट कोण होता? कासव होता. तो पाया पडायला जायचा तर लक्ष्मण भैया त्या ठिकाणी शेषावर झोपलेले होते, ते फाना मारायचे त्याला, केवटाला. ते कासव पाठीमागे जायचं, फार तोंड फुटून गेलं म्हणलं मागल्या जन्मात, पण मला नाहीच दर्शन दिलं लक्ष्मणाने म्हणला पाठीमागच्या जन्मात. मरणी जायची आठवण तो तेची गती ते पावे. मारताना जे स्मरण होतं ना, जे आठवण करतो तो पुढला जन्म प्राप्त होतो, आणि ती पुढल्या जन्मामध्ये इच्छा पूर्ण होते. मागल्या जन्मामध्ये प्रभू रामचंद्राचे पाय धुण्याची इच्छा होती, पाया पडण्याची इच्छा होती केवटाची, म्हणून ह्या जन्मामध्ये तो केवट प्रभू रामचंद्राचं पाय धुण्याच्या आमिषानं त्या ठिकाणी थांबलाय. आता शेष बाजूला थांबलाय, लक्ष्मणला बाजूला थांबावं लागलं. पहा भक्तीचं तत्व कसे, एवढा शेष जवळचा पण त्याला नाही पाय धुता आलं, पण केवट पाय धुण्याकरता प्रभू रामचंद्राला पाय मागतोय. आता पाय धुण्याकरता काय होते त्याच्याकडं? केवटाकडे नाव लाकडाची, त्याच्याकडे काठ होते लाकडाची, लाकडाच्या काठहोटीमध्ये पाय ठेवले, आणि त्या ठिकाणी ते मातीचा तांब्या घेतला, गाड मडकं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं, प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. दुसरा प्रसंग रामायणामधला पाय धुण्यातला. आणि तिसरा प्रसंग सांगतो, शबरीने पाय धुतलं. शबरीपर्यंत आलो का आपण? आता शबरीने रामायणामध्ये तिसरा प्रसंग पाय धुण्याचा. प्रभू रामचंद्राचे 3 वेळा पाय धुतले गेले रामायणामध्ये. असे प्रसंग आहेत. भक्ताने धुण्याचा प्रसंग. शबरीने काय केलं? आता शबरीकडे सोन्याचा मंचक नाही, ज्याप्रमाणे जनकाने सोन्याच्या मंचकावर बसवलं होतं त्याप्रमाणे काहीच नाही. पाय धुण्याकरता भांडही नाही. मग शबरीने आपले हात पुढे ठेवले. प्रभू रामचंद्राला सांगितलं माझ्या हातावर पाय ठेवा. प्रभू रामचंद्राने शबरीच्या हातावर पाय ठेवले. आता पाणी घेण्याकरता पाणी सुद्धा नाही. शबरीने आपल्या नयनाच्या डोळ्यातल्या पाण्याने प्रभू रामचंद्राच्या पायावर त्या ठिकाणी आसू, तिला इतका आनंद झाला की प्रभू रामचंद्र माझ्याकडे आले. त्या आनंद आश्रूने प्रभू रामचंद्राच्या पायाला आपल्या आश्रूने त्या ठिकाणी पाय धुतले महाराज. असा प्रसंग घडला. आणि शबरीने भगवंतांना शबरीकडे यावं. आपण जर भक्त असो ना, तर मी सांगत होतो पहिला प्रसंग की भक्ती अशी करा की भगवंतांना आपल्याकडे आलं पाहिजे. पुंडलिकाने एवढी आई वडिलांची सेवा केली, तो प्रसंग तुम्हाला सांगत नाही, बऱ्याच वेळा सांगून झाला. पुंडलिकाने एवढी आई बापाची सेवा केली, एवढी आई बापाची सेवा केली की देवाकडे त्याला नाही जावं लागलं. पुंडलिक रायाकडे देव आले, आणि पुंडलिक राया देव म्हणले, पुंडलिका अरे तुझ्या सेवेकरता, तुझी सेवा पाहून, आई वडिलाची सेवा पाहून मी तुझ्याकडे आलो. पुंडलिक राय म्हणले, देवा तुला थांबायला टाइम असेल तर थांब. पाठीमागे वीट फेकली, त्या विटेवर उभं राहा. आणि त्या विटेवर भगवंताला उभं राहावं लागलं. आज एक दिवस नाही, पुंडलिकराला म्हटले तुझ्या आई बापाची सेवा पाहून मी धन्य झालो, तुला काय मागायची ते माग. तर पुंडलिकरायांनी सांगितलं की देवा आता विटेवर उभा राहिला ना, असाच विटेवर उभा राहा, मी सांगत नाही तोपर्यंत. ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकाविले विट कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलाशी. आज 28 युग झाली, परंतु भगवंत आजही विटेवर उभा आहे. का उभा आहे? तर फक्त भगवंताने, पुंडलिकरायाने आई वडिलाची सेवा केली. आपल्या पुंडलिकासाठी आला विठेवरी, पुंडलिकासाठी आला विठेवरी. धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी, धन्य ती पंढरी. तारिली अभंग गाथा संत तुकोबाची, तारिली अभंग गाथा संत तुकोबाची. ओ बाळा पांडुरंगा
ओंकार महाराज सुंदर तबला वाजवतात आणि तबला वाजवायला मला थोडं गाव वाटतं. खूप आपल्या तालुक्यातलं रत्न आहे ओंकार महाराज घेगडे, अण्णापूर गावचं आमचं. माझं भाग्य आहे की मला ओंकार सापडतो वाजवण्याकरता सकाळचं. आणि तारीख ओंकारची जर मोकळी असेल तर मी प्रवचन घेतो. आता मी म्हणतो माझी तारीख मोकळी नाही, ओंकारची नसेल तर माझी मोकळी नाही. अशा प्रकारे आईवडिलाच्या सेवेमध्ये एवढं भाग्य दडले महाराज. कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या वेदाने सुद्धा म्हणावं आईला पहिला नमस्कार करा, मग वडिलांना करा, मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव, नंतर अतिथी देवो भव असं सांगितलेले महाराज. मनुस्मृतीमध्ये सुद्धा पहिला नमस्कार आईला सांगितला महाराज. मातरम पितरंचेव साक्षात प्रत्यक्ष देवताम, पहिलं आईचं नाव घेतलं. मातरम पितरंचेव साक्षात प्रत्यक्ष देवताम अशा प्रकारे सांगितलं. आईला सर्वात पहिला मान दिला. का दिला? आईलाच मान का दिला? कारण आई ही ना सर्व विश्वाला निर्माण करते आहे. आईचं तुम्हाला जाऊन सांगेल आईला का मान दिला. कारण यातना खस्ता यातना कुठला तरी जीवनामध्ये त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय मोठे पण भेटत नाही. जीवनामध्ये प्रत्येक आपली अपेक्षा प्रत्येकाची आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते. पण आई एक असं दैवत आहे की निरपेक्ष प्रेम करणारं दैवत माता आणि पिता आहे. आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम करतात, कशाही गोष्टीची अपेक्षा करत नाही. आता देव जर पाहिला तर देव सुद्धा भक्ताकडून काहीतरी घेतो. देव काही फुकट कोणाला काही देत नाही महाराज. घेसी तेव्हा देसी असा असशी उदार. देव भक्ताकडून काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी देत फुकट अजिबात तुम्हाला काही देत नाही. द्रौपदीकडून भाजीचं पान घेतलं, काही नाही माझ्याकडे देवा, पण निदान भाजीचं पान मला काहीतरी का होईना तेच. भाजीचं पान घेतलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी सहस्रखंड्या अन्न पुरवलं. शबरीकडून बोरं का व्हायना पण घेतलीच, गोष्टी किंवा व्हायना परंतु बोरं मला देच. तर त्या ठिकाणी शबरीला मोक्ष प्राप्त करून दिला. अजून त्या ठिकाणी प्रत्येकाकडून काहीतरी देवाने घेतलं. सुदामाकडून काय घेतलं? सुदामाकडे देण्यासारखं काहीच नव्हतं, परंतु सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. नासक कुसक पोहे घरात होतं, ते पोहे घेऊन भगवंताकडे गेला. त्या पोहेचा कण का व्हायना भगवंताने पहिला खाल्ला. तेव्हा सुदामाला सुदामाची नगरी दिली मला, सुवर्णाची नगरी दिली. जीव आपल्याला काही फुकट द्यायला मोकळा नाही. आता गुरु जर म्हणाल तर गुरु सुद्धा शिष्याकडून काहीतरी घेतात. तुम्ही म्हणता गुरु निरपेक्ष घेणारे सुद्धा असे घेणारे सुद्धा गुरु आहेत, परंतु शिष्याकडून काय घेतात? ते शिष्याकडून आपलं चित्त घेतात आणि अंतकरण मागतात. गुरु मागतात तुझं चित्त दे, तुझं अंतकरण मला दे, तरच मी तुला त्या ठिकाणी अनुग्रह देतो. कारण चित्त जर नाही दिलं तर ते शिष्याची एकाग्रता होऊ शकत नाही. गुरु सुद्धा त्याच्याकडून काहीतरी घेतात, परंतु आई आणि बापा असे असतात की आपल्या निस्वार्थी प्रेम. आई असा एक जीवनामधला कलाकार आहे की तो चित्र काढतो, प्रत्येक पेंटर चित्र काढतो. आता इथं चित्र नाही कोणी बांधलंय राजांनी, पण नावं देणारी दुसरीच ना भरतीस. आता नावं टाकणारी येडी इदरी माणसं ती, त्यांना पोरांना काय समजते हो. किती सुंदर आपल्या अहमदाबादचं या ठिकाणी वास्तू आहेत. आपलं पौराणिक ऐतिहासिक वैभव लाभलेलं आपलं गाव, मळगंगा मातेचं वैभव लाभलेलं गाव. आपण जे चित्र काढलं नाही त्या चित्राला चित्रकार खाली नाव देतो, हे मी चित्र काढले म्हणून. एखादा पेंटर असेल खूप पेंटिंग करतो पण त्याचं खाली नाव देतो. परंतु आई अशी चित्रकार आहे की आपल्या बाळाला आपलं नाव देत नाही. आपलं बाळ ती निर्माण करते, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वजन वागवते आणि त्या बाळाला एवढा यत्नातून जन्म देते, त्याला शिकवते, सौरवते, मोठं करते. पण शाळेत गेल्यानंतर नाव कोणाचं लावता तू? आता कायदा काढला आईचं पण नाव लावा. परंतु मुलाच्या नावापुढे पहिलं वडिलांचं. कुठला बाळा कुठला तू? अमुक अमुक गावचा. कोणाचा पोरगा? अमुक अमुकचा. म्हणजे वडिलांचंच नाव सांगतो मुलगा, आईचं नाव नाही सांगत. म्हणजे आई अशी चित्रकार आहे की आपण चित्र तयार करून सुद्धा त्या चित्राला ती नाव देत नाही. त्या बाळाच्या बद्दल कसल्याही प्रकारचा मोह अपेक्षा न ठेवता ती प्रेम करते. काय देते बाळाला? ती निस्वार्थी प्रेम करत असताना, तर बाळाला देत असताना ती पहिलं जमिनीवर पाऊल ठेवण्याकरता जागा देते. बाळा आपल्या जीवनामध्ये ज्याचं तोंडही पाहिलं नाही, ज्याची ओळख नाही पाळख नाही, त्या गोष्टीला त्या ठिकाणी जागा देते. आणि पोटामध्ये जागा द्यायला पहिलं पाऊल ठेवायला जागा आई देते. दुसरं दान आपल्याला कोणते देते? तर रक्ताचं दान आई देते. एखाद्याजवळ पैसा असेल तर त्याला पैसे कोणी उष्ण देतं? एखाद्याजवळ रुपया नसला ना
त्याला कोणी देत नाही, लांबून जातात. का? आपल्याकडे काहीतरी मागायला बसलाय हा. कारण आपल्याकडे मागणारी मंडळी ओळखतो मनुष्य, हा काहीतरी मागेल माझ्याकडे. आई असं दैवत आहे, त्याच्याकडे काहीच नाही त्या मुलाकडे, तरी परंतु त्याला देते. पहिला रक्ताचा थेंब देण्याचं काम आई देते, रक्ताचं दान देते. आईचं रक्तगट कुठलाही असू द्या आणि बाळाचा कुठलाही असू द्या, परंतु त्या बाळाला तो मॅच होतो. कसा होतो मला नाही सांगता येत. ते देवाने कशी निर्मिती केली. एखाद्या माणसाचा अपघात झाला तर त्याच गटाचं रक्त त्याला लावलं जातं, परंतु पोटात असल्यानंतर त्या आईचा रक्तगट वेगळा आणि बाळाचा वेगळा आहे, तरी परंतु तो बाळाला मॅच होतो. ती आई आहे ना, ती आई त्या बाळाला तिसरं दान देते. पहिलं देते जमिनीवर पाऊल ठेवायला पहिली जागा देते, दुसरं दान देते त्या ठिकाणी रक्ताचं दान देते, तिसरं दान देते प्राणदान देते. प्राणाचं म्हणजे आपला श्वास घेते ना, अर्धा श्वास बाळाला देते ना अर्धा आपण घेते. नाळाद्वारे त्या बाळाला अन्न पुरवते, आपला श्वास देते. बाळाचं हृदय आतमध्ये आईच्या पोटामध्ये बंद असतं, परंतु त्याचा श्वासोश्वास त्याला कसा चालू असतो ते समजलं नाही. हृदय चालू असतं, फुफ्फुस बंद असतं. आता आपलं नाक तोंड दाबून धरा, किती वेळा आपण जिवंत राहतो का? आईच्या पोटात असताना आपले नाक तोंड बंद असतं, पण आपला तरी श्वासोश्वास हृदय चाललंय म्हणल्यावर आपलं त्या ठिकाणी श्वासोश्वास चाललाय ना. हृदय बंद नाही, हृदय चालू आहे बाळाचं. म्हणजे आई त्या ठिकाणी बाळाला नाळाद्वारे आपला श्वास पुरवते, श्वासाचं दान देते. चौथं दान देते, आष्टीदान देते, हाडाचं दान देते. आपली जी शरीरामध्ये आपली हाडं आहेत, ती मजबूत हाडं आहेत ना, त्या आईच्या दुधापासून तयार झाली महाराज. आई आपल्याला रक्ताच्या 2 थेंबाचं बलिदान देते, तेव्हा 1 थेंब दूध बनवते आणि ते दूध पाजून आई आपल्याला आपल्या हाडं इतकी मजबूत होतात. अग्नीमध्ये जरी आपल्याला जाळलं ना, तरी जाळल्यानंतर आपलं त्या ठिकाणी मांस जळून जातं, आपला चेहरा जळून जातो, आपलं कातडं जळून जातं, परंतु माणूस तावडा आल्यानंतर काय शिल्लक राहतं? आपली हाडं शिल्लक राहतात. मग ती हाडं आहेत ना, ते आईच्या कॅल्शियम पासून, दुधापासून तयार झालेली असतात. ते अग्नी त्या हाडाला जाळू शकत नाही, एवढं आईचं प्रेम आहे महाराज त्या दुधाचं. एखाद्या माणसाला मातीमध्ये जरी पुरलं तरी 10,000 वर्षापूर्वीची जी हाडं सापडली आपल्याला, मोहनजोदडो, हडप्पा या संस्कृतीमधली, ती माणसं किती मोठी होती ती आपल्याला, ती आजही आपल्या शिक्षणात आपण पाहतो ना, ती हाडं आजही सापडतात. म्हणजे ती माती सुद्धा त्या आईच्या दुधापासून बनलेल्या हाडाची माती करू शकत नाही, एवढं त्या मातीचं प्रेम असतं. म्हणून आई आपल्या बाळावर इतकं प्रेम करते. आणि ती मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या आईला विचारतात, तू आई आमच्या करता तू काय केलंस? आणि तळहाताचा आई म्हणते, बाळा तुला दूध पाजलं, तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, हाडाची काढी केली आणि तुला वाढवलं. आणि ती मुलं त्या आईला विसरतात महाराज. परंतु आई असते ना, आई थकते, परंतु त्या आईला विसरून चालत नाही महाराज. आई विन माया विश्वात नाही, आई विन माया विश्वात नाही. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, देई कुशीत आपल्या तानुला त्या जीवा. जशी वासरा लागाई आई विना माया विश्वात नाही. आईशिवाय जगामध्ये आपल्याला माया करणारे माणसं सापडणार नाहीत. वर माया करणारी सगळी सापडतील, परंतु आईसारखी माया कोणी करणार नाही. आता आई हा शब्द आहे ना, तुम्हाला सांगतो, आपण प्रत्येक जण आई, आपल्या आईला आईच म्हणतो. आताची मुलं मम्मी, मॉम वगैरे काहीतरी नवीच नावं पाडतात. पण आई शब्दामध्ये जेवढं महत्व आहे ना, तेवढं बाकीच्या शब्दामध्ये वजन नाही महाराज. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरापर्यंत नेणारा तो आई, आपल्याला ईश्वरापर्यंत प्रवास करणारा तो आई हा शब्द आहे. हा म्हणजे आत्मा, आत्म्याला ईश्वरापर्यंत प्राप्त करून देणारी एक संधी आहे आपल्याकरता आई या शब्दामध्ये. आता इंग्लिश शब्द जर पाहिले तर इंग्लिश मुळाक्षर सुरू होतात ए फॉर ऍपल पासून आणि झेड फॉर झेब्रापर्यंत जातं. ते शेवटचा शब्द झेब्रा, झेड फॉर झेब्रा. परंतु आपली मराठी मुळाक्षर आ पासून सुरुवात होते, आ पासून सुरुवात होते, आई पासून सुरुवात होते आणि शेवटचं अक्षर आपलं मूळाक्षर आपलं ज्ञा आहे, ठीक नाही. ज्ञानापर्यंत जी पोच करते त्याला आई म्हणतात महाराज, ज्ञानापर्यंत नेते.
म्हणून माझा मराठाचे बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे देशके मिळविले म्हणून मराठी भाषेला मान्यता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिली. त्याला कारण आहे महाराज. संस्कृत भाषेतली गीता मराठीमध्ये सांगण्याचं कारण मराठी भाषा हे अमृत आहे. बाकीच्या भाषांची तुलना आणि मराठी भाषेची तुलना करू गेलं तर मराठी भाषा ही अमृत तुल्य आहे. अमृताची तुलना काही करू शकत नाही. आई हा शब्द आपण म्हणतो, परंतु आई हा शब्द मराठी भाषेतलाच नाही महाराज. हा तेलुगू भाषेतून आपण उसना घेतलेला शब्द आहे आई हा शब्द. मग आईला आपला शब्द कोणता आहे मराठीतला आईसाठी? मराठीतला शब्द आपल्याला असेल ना माहिती. आता अंगात घालतो तो काय घालतो आपण? हा कोट जाऊन द्या. अंगात हे काय आहे? हा सदरा बंडी शर्ट. पण ही भाषेतला आपल्या भाषेतले शर्टच नाही. हे शब्दच आपल्या भाषेतले नाहीत महाराज. आपल्या भाषेतला अंगात घालतो ना त्याला मराठीत आपण विसरून गेलो. काय म्हणतात त्या मराठीत त्याला विसरलो आपण. त्याला अंगर का शब्द आहे. अंगर का शब्द हा मराठीतला शब्द. परंतु आपण ते बरेचसे असे शब्द आहेत आपले विसरून गेलो. तसं आईला शब्द कोणते कोणते आहेत तर जननी हा शब्द आईसाठी उपलब्ध आहे मराठी भाषेतून. जननी. दुसरा शब्द आहे माय. तिसरा शब्द आहे माता. आणि चौथा शब्द आपल्या मराठी भाषेत माऊली आपण म्हणतो. आईसाठी शब्द हे 4 शब्द सांगितलेले आहेत. आता जननी या शब्दाचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो. जननी म्हणजे काय? जननी म्हणजे जन ह्या धातूपासून जननी हा शब्द तयार झाला. बाळाला जन्म देते तिला म्हणायचे जननी. बाकीचं तिच्याकडे काहीच कर्तृत्व नसतं. जननी म्हटलं का नुसतं बाळाला जन्म देणे, बाकीचं कर्तृत्व ती काहीच करत नाही, तिला जननी म्हणायचं. मग तो मुलगा पुढे जाऊन कचरा कुंडी टाकते की त्याला अतिरेकी होतो हे ती काही त्याचा पुढचा भाग ती पाहतच नाही. तिला जननी म्हणायचं. फक्त मुलाला आता एखादा मुलगा अतिरेकी झाला मग ते आईचं मग मोठे पण त्या आईला कसं येईल? जिने तिला जन्म दिलाय तिला मोठे पण प्राप्त होईल का? नाही होऊ शकत. तिने फक्त मुलाला जन्म दिला अतिरेकी व्हायला सोडून दिला. किंवा एखादी माता बाळाला जन्म देते आणि कचरा कुंडी टाकते मग त्या आईला मोठे पण द्याल का तुम्ही? सकळ तीर्थाची धुरेची का माता पितरे त्या सेवी शिकिर शिरे लोणे पिचे किजे. आता त्या मुलाने त्या आईची सेवा करावी ती मला म्हणायचे. कचरा कुंडीत फेकून दिलं त्या मुलाला. तिला जननी म्हणता येईल फक्त. तिला आई म्हणता येणार नाही किंवा माता म्हणता येणार नाही. ती फक्त जननी झाली. जननी म्हणजे काय तर फक्त बाळाला जन्म देते. आणि माय म्हणजे काय? ती बाळाला जन्म देते. बाळाला जन्म देते त्याच्यावर अपार अशी माया करते, त्याला शिक्षण देते. तिला काय म्हणायचं? माय म्हणायचं. बाळावर खूप माया करते, त्याला जन्मही देते, मायाही करते, त्याला शिक्षणही देते, तिला माया म्हणायचं. आणि माता कोणाला म्हणायचं? माता म्हणजे काय तर ती बाळाला जन्म देते, त्या बाळाचं संगोपन करते, त्या बाळाला शिक्षण देते. आणि ती माता सांगते बाळा हा मनुष्य तुला देह प्राप्त झालाय ना याचं तू कल्याण करून घे. हा नरदेह परत परत मिळत नाही. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांडा रौरव दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. त्या मदालेशीला माता म्हणतात. गोपीचंदाची आई तिला माता म्हणायचं. गोपीचंद आंघोळ करत होता, वरून ती आई पाहत होती मैनावती. वरून तिने पाहिलं आपल्या बाळाचा एवढा सुंदर देह आणि एक दिवस तो आपल्या पतीच्या देहाप्रमाणे अग्नीमध्ये जळून जाईल, भस्म होईल, नष्ट होईल. म्हणून तिला रडायला आलं त्या आईला. माझा एवढा सुंदर मुलगा आहे, एवढा राजा आहे, पण एक दिवस मरणार. याची 2 चिमट्या माती होणार, राग होणार. आईवर रडते. डोळ्यातला थेंब तिच्या त्या गोपीचंद राजाच्या अंगावर पडला. तिच्या अंगावर चटका बसला. म्हणला हे गरम थेंब माझ्या अंगावर पडून पडला. पाहतो वर तर आईच्या डोळ्यातून पाणी. आई म्हणला तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? सांग तुला कोण बोललं? तुला जर डोळ्याने कोणी दुखवलं असेल तर त्याचा डोळा काढून तुझ्या हातामध्ये देतो. तुला तुझ्याकडे बोट कोणी केलं असेल तर तुझं त्याचं हातासकट तुझ्याकडे हात देतो काढून. सांग आई तुला कोण बोललं? राजाच होता तो. आई म्हटली मला कोण नाही बोललं रे बाळा. आई सांग तुला कोणी दुःख दिलं? आई म्हणते मैनावती अरे बाळा मला कोणी दुःख दिलं नाही, तूच दुःख देतोयस. आई मी दुःख दिलं तुला? काय अपराध घडला माझ्याकडून? काय उणी पडली आई तुला? तुझ्या सेवेमध्ये माझ्याकडून काय उणीव झाली का? तर ती मैनावती म्हणते बाळा तुझा एवढा सुंदर देह आहे, एक दिवस नष्ट होईल. हे गोपीचंद राजा ते गोपीचंद्र नाही, तुम्हाला सुद्धा गोपीचंद्राला सांगते ती आई तुमचा देह एक दिवस नष्ट होणार आहे. एक दिवस आपणही मरणार आहोत. 2 चिमट्या राख होईल आपली. कधी मरण येईल सांगता येत नाही.
त्याच्याकरता तुम्ही काय करा, तर भगवंताला शरण जा, भगवंताची सेवा करा, आपल्या नरदेहातून आपल्याला मोक्ष प्राप्त कसा होईल या मार्गाकडे जा. गोपीचंद राजाने सांगितलं आणि जालंधरनाथाच्या माध्यमातून गोपीचंद राजाला मोक्ष प्राप्त करून देण्याचं साधन म्हणजे त्या मातेने करून दिलं महाराज. तिला माता म्हणायचं. विश्वाचा जनिता देवाला सुद्धा आईच्या कुशीचाच आश्रय घ्यावा लागला महाराज. देवाला सुद्धा आईचं प्रेम कसं असतं, आईची माया कशी असते हे कळण्याकरता देवाला सुद्धा आईच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. देवाला सुद्धा आईचेच पोटी जन्म घ्यावा लागला. प्रभू रामचंद्राला कौशल्याच्या पोटी जन्म घ्यावा लागला, भगवान श्रीकृष्णाला देवकी मातेच्या पोटी जन्म घ्यावा लागला, तेव्हा त्याला आईची माया समजली. म्हणून तुम्हाला सांगितलं माता कोणाला म्हणायचं, की माता तिला म्हणायचं की बाळाला सांगते की बाळा तुझा उद्धार करून घे. आता राहिलेलं प्रवचन पुढल्या प्रवचनात तुम्हाला सांगण्याकरता ठेवतो. पण मला आता सांगितलं की आता आटकून घ्या, कारण पवार कुटुंबामध्ये अजून एक दुःखाची घटना घडलेली आहे आणि दुःखद घटना घडल्यामुळं आपल्याला पुढचा विधी हा 13वा विधी घरी जाऊन आटपायला लागणार आहे त्यांना. त्यामुळं जास्त वेळ न घेता माझी सेवा अर्पण करतो. या ठिकाणी जननी माय माता आणि माऊली कुणाला म्हणायची की एकच शब्द सांगतो फक्त, माऊली. पुढल्या प्रवचनात सांगतो. माऊली त्याला म्हणायचं त्या आईला, त्या ज्याला आई म्हणायचं ती बाळाला जन्म देते, शिक्षण देते, बाळाला संस्कार करते. बाळा तुझा तर उद्धार करच, तुझा उद्धार तू करून घे, पण तुझ्याबरोबर जगाचा सुद्धा उद्धार कर, त्याला म्हणायचं माऊली. लक्षात. म्हणून हे विश्वची माझी घर आयशी मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. ज्ञानेश्वर माऊली सारखी माऊली होऊन गेले आणि ती माऊली सर्वांचा उद्धार करण्याकरता आली. म्हणून ह्या आज मातीचं जे जाणं झालं. कशी आई होती, प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझाता मी कोण त्या उपायी, नाही जगात झाली आबाळ या जीवाची, आई उनी वचित्ती हृदयी तुझीच गाती, तू गाय वासरू मी, तू मायले करू मी, ताटा तुटी जहाली आता कसे करू मी. आई दिगंतराला निघून गेली. त्या आईला एक भावपूर्ण श्रद्धांजली माझ्यातर्फे अर्पण करतो. गेली दुरी दिगंतरा आता येणे नाही घरा, विझला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी, विझला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, लाडकी माझी आई, होती माझी होळी रखो माई गेली झाली उदास पंढरी, होळी रखो माई गेली झाली उदास पंढरी. हो श्रद्धांजली देता, हो श्रद्धांजली देता, थर थरे माझी काया, राहू दे रे देवराया वृक्षपती माझी आई, राहू दे रे देवराया वृक्षपती माझी आई. वो कौन सी चीज है वो दुनिया में नहीं मिलती, वो कौन सी चीज है वो दुनिया में नहीं मिलती, दुनिया में सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलते. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, ज्याला पाय नाही